आज आपण एका अशा समस्येबद्दल बोलणार आहोत जी अनेकांना जाणवते पण त्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. ती समस्या आहे नसांची कमजोरी. जर तुमच्या नसा दाबल्या गेल्या असतील किंवा कमजोर झाल्या असतील तर त्या मोकळ्या करण्यासाठी काही सोपे आणि अगदी नैसर्गिक उपाय आज आपण पाहणार आहोत. तुम्हाला असं कधी होतं का की हातापायांना सतत मुंग्या येतात? म्हणजे काही काम करत असताना किंवा अगदी शांत बसलेलं असताना सुद्धा ही एक विचित्र त्रासदायक संवेदना जाणवते? किंवा असं होतं का की थोडा वेळ मांडी घालून बसून उठल्यावर पाय एकदम बधीर पडतो, असं वाटतं जणू काही त्यात जीवच उरला नाहीये? आणि हे पण बऱ्याचदा असं वाटतं की अंगात अजिबात ताकदच नाहीये, काही करायचा उत्साहच वाटत नाही. जर यापैकी कोणतंही लक्षण तुम्हाला ओळखीचं वाटत असेल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. लक्ष देऊ नाही का? ओके, तर चला आता या समस्येच्या मुळाशी जाऊया. बघा, अनेकदा काय होतं, आपण या लक्षणांना फक्त साधा अशक्तपणा समजून सोडून देतो, पण खरी समस्या ही त्यापेक्षा खूप खोल असू शकते. यालाच म्हणतात नसांची कमजोरी. हे होतं कधी, जेव्हा आपल्या शरीरातल्या नसा दाबल्या जातात किंवा त्यांना नीट पोषण मिळत नाही. आणि मग सुरू होतो तो त्रास, वेदना, बधीरपणा आणि त्या सतत येणाऱ्या मुंग्या. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण आपल्या शरीरात तब्बल 72,000पेक्षा जास्त नसांचं एक मोठं जाळं आहे. आता तुम्हीच विचार करा, एवढ्या मोठ्या जाळ्यातली एक जरी नस दाबली गेली तर किती त्रास होऊ शकतो, नाही का? पण मग प्रश्न हा आहे की ह्या नसा कमजोर होतात तरी का? चला, याची 3 मुख्य कारणं कोणती आहेत ते समजून घेऊया. यातील सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे व्हिटॅमिन B12ची कमतरता. हे व्हिटॅमिन आहे ना, ते आपल्या नसांच्या वर एक संरक्षक कवच बनवतं. त्याला मायलिन शीथ म्हणतात. दुसरं कारण म्हणजे नसा दाबल्या जाणं, जसं की सायटिकामध्ये होतं किंवा मानेच्या मणक्याची गादी सरकते तेव्हा होतं. आणि तिसरं कारण म्हणजे डायबिटीज. यामध्ये रक्तातील वाढलेली साखर हळूहळू नसांना आतून पोखरत जाते. आता आपण वळूया काही गैरसमजांकडे. कारण बघा, योग्य उपचार जितके महत्त्वाचे आहेत ना, तितकीच योग्य माहिती असणंही गरजेचे आहे. सगळ्यात मोठा गैरसमज तो म्हणजे जोरजोरात मालिश केली की दबलेली नस मोकळी होते. हे तर अजिबात खरं नाहीये. उलटं, असं केल्याने सूज वाढते आणि त्रास अजूनच वाढू शकतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, हलक्या हाताने तेल लावणं ठीक आहे, पण नसांना असं जोरजोरात रगडायचं नाही. आणि दुसरा एक गैरसमज की हा त्रास फक्त म्हातारपणी होतो. बिलकुल नाही. उलट आजकालची आपली लाईफस्टाईल बघा, सतत लॅपटॉप आणि मोबाईलचा वापर यामुळे तरुणांमध्ये सुद्धा मानेच्या आणि पाठीच्या नसा दाबल्या जाण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. चला, गैरसमज तर दूर झाले. आता आपण त्या 3 जबरदस्त घरगुती उपायांबद्दल बोलूया, जे तुम्हाला नक्कीच आराम देतील. हे 3 उपाय आहेत. पहिला म्हणजे शेवग्याच्या पानांचा काढा, दुसरा आहे पारिजातकाच्या पानांचा चहा आणि तिसरा, जो खूप इंटरेस्टिंग आहे, तो म्हणजे नर्व फ्लॉसिंग व्यायाम. चला तर मग एक एक करून सगळे उपाय सविस्तरपणे बघूया. तर पहिला उपाय, शेवग्याच्या पानांचा काढा. तुम्हाला ऐकून खरं वाटणार नाही, पण शेवग्याच्या पानांमध्ये संत्र्यापेक्षा 7 पट जास्त व्हिटॅमिन सी आणि दुधापेक्षा 4 पट जास्त कॅल्शियम असतं. विचार करा, ही जी सगळी पोषक तत्व आहेत ना, ती थेट आपल्या नसांना मजबूत करण्याचं काम करतात. आता दुसरा उपाय आहे तो म्हणजे पारिजातक, ज्याला आपण हार शृंगार असंही म्हणतो. आयुर्वेदात हा एक खूप प्रभावी उपाय मानला जातो. फक्त 2-3 पारिजातकाची पानं पाण्यात उकळून प्याल्याने सायटिका आणि दाबलेल्या नसेमुळे होणाऱ्या वेदनांमध्ये खूप चांगला आराम मिळतो. आणि आता तिसरा उपाय, जो मला वाटतं खूपच वेगळा आणि तितकाच प्रभावी आहे, तो म्हणजे नर्व फ्लॉसिंग व्यायाम. हे असे खास व्यायाम आहेत जे दाबल्या गेलेल्या नसांना अगदी हळूवारपणे ताण देऊन मोकळं करतात. यामुळे काय होतं की नसेवरचा दाब कमी होतो आणि आपली हालचाल पण सुधारते. ही कल्पना किती सोपी आणि एकदम परफेक्ट आहे, नाही का? जसं आपण दात स्वच्छ करण्यासाठी डेंटल फ्लॉस वापरतो, तसंच हे व्यायाम आपल्या नसांना मोकळं करण्यासाठी आहेत. बघा, ही एक उपमा जरी लक्षात ठेवली तरी हा व्यायाम प्रकार काय आहे हे तुमच्या कायम लक्षात राहील. ठीक आहे, उपाय तर आपण पाहिले, पण आपल्या जेवणाचं काय? कारण योग्य आहार घेऊन सुद्धा आपण आपल्या नसांना आतून मजबूत करू शकतो. चला बघूया कोणते पदार्थ यात आपल्याला मदत करतील. आपल्या रोजच्या जेवणात अक्रोड, जवस आणि मोड आलेली कडधान्य यांचा नक्की समावेश करा.
हे सगळे पदार्थ आपल्या नर्वस सिस्टमसाठी म्हणजे मज्जासंस्थेसाठी खूपच फायदेशीर आहेत आणि ते आपल्या नसांना आवश्यक असलेलं पोषण देतात. तर मग आज आपण नसांच्या कमजोरीची कारणं काय आहेत, त्याबद्दलचे गैरसमज कोणते आहेत आणि त्यावरचे नैसर्गिक उपाय काय आहेत हे सगळं पाहिलं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या आरोग्याची सुरुवात नेहमी छोट्या छोट्या बदलांमधूनच होते. मग आज ही सगळी माहिती ऐकल्यावर तुमची पहिली पायरी कोणती असणार आहे? आणि हो, जाता जाता एक महत्वाची सूचना. या व्हिडिओमधील माहिती फक्त तुमच्या सामान्य ज्ञानासाठी आणि शैक्षणिक हेतूंसाठी आहे. याला वैद्यकीय सल्ला समजू नका. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे.